कोणताही भ्रष्टाचार केल्याशिवाय भाजपात स्थान मिळत नाही. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल तर भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा म्हणत ठाकरेंचा टोला. उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी पुण्याच्या विकासातील अडथळा. अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यात फडणवीसांचं मोठं विधान, तर उद्योगांना अडथळा आणणाऱ्यांवर मकोका लावण्याच्या सूचना. अजितदादांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ नेते शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. पुण्याच्या यवतमधल्या तणावावर चर्चा. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. यवतमधील तणावावरून विरोधकांचा हल्लाबोल. महाराष्ट्रात दंगली घडवण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या सुपाऱ्या. राऊतांचा हल्लाबोल. बाहेरून दौंडमध्ये येऊन गडबड करणाऱ्यांचा निषेध. सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. परप्रांतीयांना मराठी शिकवण्याऐवजी मराठी मुलांना हिंदी शिकवण्याचा मुख्यमंत्र्यांचा अट्टहास का? शेकापच्या मंचावरून राज ठाकरेंचा सवाल. शिवछत्रपतींची राजधानी रायगडमध्ये सर्वाधिक डान्स बार कसे? राज ठाकरेंचा सवाल. तर पार्टनर करण्याच्या अटीवरच जमिनी विकायच्या, शेतकऱ्यांना सल्ला. सनातनी दहशतवाद असा शब्दप्रयोग करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिवसेनेचा मोर्चा. मुंबईच्या टिळक भवनापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी मोर्चा अडवला. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी मोदींचं नाव घेण्यास दबाव टाकला. माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचा दावा. रायगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राजीव साबळेंसह अनेक मोठ्या नेत्यांचे राष्ट्रवादीत प्रवेश. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंना धक्का. बिहारमध्ये मतदार यादीतला सर्वात मोठा घोळ समोर. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादवांचंच नाव यादीतून गायब. यादीमध्ये नाव नाही तर निवडणूक कशी लढू, असा निवडणूक आयोगाला सवाल. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.